राजकारणात कुणाचा गेम कधी होतो, कसा होतो, हे सगळ्यांना माहिती असतं. फक्त नाव घेतलं जात नाही. विनोद तावडे महाराष्ट्रात ज्यांचे पंख एक एक करून छाटले गेले, 4 खात्यांचे मंत्री, प्रभावी चेहरा, अगदी कधी काळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील डार्क हॉर्स म्हणून घेतलं जाणारं नाव आणि मग अचानक सगळं बदलत गेलं. एक खातं गेलं, मग दुसरं, मग तिसरं. निवडणुकीपूर्वी 4 पैकी 3 खाती टप्प्याटप्प्याने काढण्यात आली आणि 2019 मध्ये तर निवडणुकीसाठी उमेदवारीच दिली नाही. शांतता, पूर्ण शांतता. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच अपघातानं होत नाही. एखाद्या नेत्याची 4 खात्यांवरनं शून्यावर वाटचाल होते, तेव्हा तो योगायोग नसतो, तो डाव असतो. एक सुनियोजित डाव असतो. आता विनोद तावडेंसोबत जे काही घडलं, त्यामागे कोण होतं, त्याच्यामागे कोणाचा डाव होता, कोणाची रणनीती होती, कोणाची चाणक्य नीती होती, याचं उत्तर तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण खरी गोष्ट इथनं सुरू होत नाही आणि इथे संपतही नाही. कारण हे तेच विनोद तावडे आहेत, ज्यांनी 2000 ते 2003 या काळात मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून संघटन उभारलं. ज्यांनी दीर्घकाळ महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं. 2011 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला धारेवर धरलं. म्हणजे हा नेता काही अचानक तयार झालेला नव्हता. तो जमिनीवरनं वर आलेला होता. आणि म्हणूनच 2014 नंतरची घसरण ही जास्त लक्षवेधी होती. हाच तो घसरणीचा काळ असतो जिथे बहुतेक नेते तुटतात, बंड करतात, पत्रकार परिषद घेतात. पण तावडे शांत राहिले, संयम बाळगला. पक्षाविरोधात बोलणं तर सोडाच, पण पक्ष सोपवेल ती जबाबदारी, देईल ते काम ते नेटाने आणि आनंदानं पार पाडत राहिले. ही भीती नव्हती, शिस्त होती, रणनीती होती. 2020 मध्ये त्यांना केंद्रीय टीममध्ये स्थान मिळालं. हरियाणा, बिहार सारख्या राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या. आता केरळ निवडणुकीची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. म्हणजे राज्यात ज्यांना बाजूला केलं गेलं असं वाटत होतं, ते राष्ट्रीय पातळीवर विस्तार करत होते आणि आज त्यांच्या निष्ठेचं, संयमाचं आणि शिस्तीचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. पण हा फक्त सन्मान नाहीये, हा सिग्नल आहे. आणि इथूनच मोठा प्रश्न सुरू होतो. तावडेंचं हे कमबॅक कोणासाठी धोका आहे आणि कोणासाठी इशारा आहे? धोका त्यांच्यासाठी आहे, ज्यांना वाटलं होतं एक आपला स्पर्धक कायमचा संपला. इशारा त्यांच्यासाठी आहे, ज्यांना वाटलं होतं राजकारणात एखाद्याला शांतपणे बाजूला केलं की तो कायमचा गेला. दिल्लीतलं व्यासपीठ म्हणजे फक्त सभागृहातली जागा नाही, ती नेटवर्कची ताकद आहे, ती रणनीतीची ताकद आहे आणि ती वेळ आल्यावर राज्यातली समीकरणं बदलण्याची पण ताकद आहे. आता तावडे राज्यसभेत असतील, उद्या ते कुठे असतील, प्रभाव कुठे टाकत असतील, कुणाच्या समीकरणांवर परिणाम करत असतील, हा एक प्रश्न आहे. याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यांनी त्यांना अडवलं, त्यांना आता त्यांच्याच म्हणजे तावडेंच्या शांततेची भीती वाटायला लागली आहे का? याचीही चर्चा सुरू झाली आहे. कारण राजकारणात सगळ्यात धोकादायक खेळाडू तो नसतो जो ओरडतो, तर तो असतो जो शांत राहून वेळ येईपर्यंत थांबतो. विनोद तावडेंची ही भरारी फक्त पुनरागमन नाहीये, कमबॅक नाहीये. हा संदेश आहे, एक मेसेज आहे, हा इशारा आहे आणि कदाचित कोणासाठी तरी भविष्यातला सगळ्यात मोठा धोका आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. विनोद तावडे यांचा कमबॅक हा कोणासाठी धोका वाटतोय हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.